नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेड गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपल्या गोठ्यामध्ये असणाऱ्या ज्या काही गायी आहेत, म्हैस आहेत, त्या जर व्यालेल्या असतील परंतु खूप महिने होऊन गेले तरी आपल्या या पशूंमध्ये त्यांना माझावरती येण्यासाठी, त्यांना गर्भधारणा करण्यासाठी जर अडचणी येत असतील तर मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओ आहे तो खास आपल्यासाठी आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिमालया या कंपनीच्या बोलस इस्ट्रोव्हिटा याबाबत माहिती घेणार आहोत. या गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायला पाहिजे, कधी करायला पाहिजे, या गोळ्यांचा डोस कसा द्यायला पाहिजे आणि आपण आपल्या गायीमध्ये, म्हैसमध्ये किंवा आपल्या पहिल्या वेताच्या ज्या काही कालवडी आहेत तर त्यांच्यामध्ये आपल्याला येणाऱ्या ज्या काही प्रजननाच्या समस्या आहेत तर त्या आपण कशा पद्धतीने टाळायला पाहिजे, तर या विषयावरती आज आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, दुग्ध व्यवसायामध्ये आपल्या खास करून गायीने प्रत्येक 1 वर्षाला एक वेत त्या ठिकाणी जर आपल्याला दिले तर आपल्याला अतिशय चांगले फायदे आपल्या या दुग्ध व्यवसायामध्ये पाहायला मिळत असतात. मग मित्रांनो, आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये प्रजननाच्या कुठल्याही समस्या येत असतील तर आजचा व्हिडिओ आपण पूर्ण पहा. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, प्रथमतः आपण पाहूया की आपल्याला या बोलस इस्ट्रोव्हिटामध्ये कुठले घटक हे दिलेले आहेत. तर यामध्ये मित्रांनो आपल्याला काही विटॅमिन्स दिलेले आहेत. तर यामध्ये आपल्याला विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई, विटॅमिन एच यांसारखे घटक आहेत. तसेच आपल्याला यामध्ये चिलेटेड मिनरल्स सुद्धा दिलेले आहेत. यामध्ये आपल्याला आयर्न आहे, आयोडीन आहे, कॉपर आहे, कोबाल्ट आहे, क्रोमियम आहे, झिंक आहे, सेलेनियम आहे, मॅंगनीज आहे. तर यांसारखे अत्यंत सुंदर घटक आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यासोबतच मित्रांनो आपल्याला यामध्ये काही आयुर्वेदिक घटक सुद्धा त्या ठिकाणी दिलेले आहेत. मित्रांनो, या इस्ट्रोव्हिटा बोलसमध्ये आपल्याला हे जे सर्व घटक आहेत तर यांचा एकत्रित वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्याला अत्यंत चांगले फायदे त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपल्याला या बोलसचा वापर केल्यावरती आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे हे पाहायला मिळतात. तर यामधील सर्वात पहिला आणि महत्त्वाचा जो काही फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंचे जे काही माज चक्र आहे तर त्याला नियमित करण्यासाठी आपल्याला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, आपल्या या दूध धंद्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा आपल्या पशूंमध्ये त्यांचे माझाचे जे काही चक्र आहे तर ते अनियमित झालेले आपल्याला पाहायला मिळत असते. आपले पशु अवेळी त्या ठिकाणी माझावरती येत असतात किंवा आपले पशूंमध्ये त्यांना माझावरती वारंवार येण्याच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या देखील आपल्याला पाहायला मिळत असतात. तर अशा पशूंमध्ये आपण या इस्ट्रोव्हिटा बोलसचा त्या ठिकाणी वापर करू शकतो आणि त्यांचे जे काही माझाचे चक्र आहे तर ते नियमित करण्यासाठी आपण त्या ठिकाणी चांगला फायदा या गोळ्यांच्या मदतीने आपल्या पशूंना देऊ शकतो. मित्रांनो, या इस्ट्रोव्हिटा गोळ्यांचा होणारा जो काही दुसरा महत्त्वाचा फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये जर त्यांना एनस्ट्रसच्या समस्या आपल्याला पाहायला मिळत असतील तर त्या ठिकाणी आपण या गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या गायीमध्ये, म्हैसमध्ये व्यायल्यानंतर 5-6 महिने उलटून जातात तरीही आपले पशु माझावरती येत नाहीत. यालाच आपण एनस्ट्रस म्हणतो. तर या समस्या पाहायला मिळत असतात. तर अशा पशूंमध्ये आपण या इस्ट्रोव्हिटा गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो आणि त्यांना लवकरात लवकर त्या ठिकाणी माझावरती आणण्यासाठी आपण फायदा हा देऊ शकतो. त्यासोबतच आपल्या पहिल्या वेताच्या कालवडींमध्ये बऱ्याच वेळा त्यांच्यामध्ये हे आपल्याला एकदा त्या माझावरती येतात परंतु पुढे त्या बरेच दिवस 2, 3, 4, 5 महिन्यांपर्यंत त्या ठिकाणी माज करत नाहीत. तर अशा कालवडींमध्ये सुद्धा आपण या इस्ट्रोव्हिटा गोळ्यांचा वापर त्या ठिकाणी करू शकतो आणि त्यांना त्या ठिकाणी माझावरती आणण्यासाठी आपण फायदा हा देऊ शकतो. मित्रांनो, आपल्याला आपल्या पशूंमध्ये जर विटॅमिन्स, मिनरल्सच्या कमतरतेमुळे एनस्ट्रसच्या समस्या येत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या इस्ट्रोव्हिटा गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो आणि त्यांना अत्यंत चांगले फायदे त्यांना माझावरती आणण्यासाठी आपण देऊ शकतो. मित्रांनो, पुढचा जो काही महत्त्वाचा फायदा आपल्याला या गोळ्यांचा पाहायला मिळतो तर तो म्हणजे सायलेंट हिटच्या समस्या आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये येत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्या पशूंमध्ये आपल्याला त्यांचा माज ओळखण्यासाठी अडचणी पाहायला मिळत असतात किंवा त्यांचा माज जो आहे तर तो प्रॉपर त्या ठिकाणी येत नसतो. तर अशा पशूंमध्ये आपण या इस्ट्रोव्हिटा गोळ्यांचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. आपल्या पशूंमध्ये त्यांना पूर्ण क्षमतेने माझावरती आणण्यासाठी आपण या गोळ्यांचा वापर करून त्या ठिकाणी फायदा घेऊ. या इस्ट्रोव्हिटा गोळ्यांचा पुढचा जो काही महत्त्वाचा फायदा आपल्याला होतो तर तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांचा कन्सेप्शन रेट सुधारण्यासाठी आपण या गोळ्यांचा वापर करू शकतो. ज्या पशूंमध्ये आपल्याला गर्भधारणेच्या अडचणी पाहायला मिळत असतात, ज्या पशूंमध्ये आपल्याला ते वारंवार रिपीट होत आहेत
तर अशा पशूंमध्ये आपण या इस्ट्रोव्हिटा गोळ्यांचा त्या ठिकाणी वापर करू शकतो आणि आपल्या पशूंमध्ये त्यांना गर्भधारणेसाठी आपण नक्कीच त्या ठिकाणी चांगला फायदा हा देऊ शकतो. तसंच मित्रांनो, आपण या इस्ट्रोव्हिटा गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर त्यांच्या गर्भाशयाचे जे काही आरोग्य आहे तर ते चांगले ठेवण्यासाठी आपल्याला फायदा पाहायला मिळतो. आपल्या पशूंमध्ये त्यांची जी काही इम्युनिटी आहे, त्यांची रोगप्रतिकार शक्ती जी आहे तर ती वाढवण्यासाठी आपल्याला फायदा पाहायला मिळतो. किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांना गर्भधारणेचा जो काही स्ट्रेस त्या ठिकाणी येत असतो तर तो देखील दूर करण्यासाठी आपल्याला या इस्ट्रोव्हिटा गोळ्यांचा आपल्याला अतिशय चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे आपल्या गोठ्यावरती जर आपल्याला प्रजननासंबंधित कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत असतील आपल्या पशूंमध्ये, ते अवेळी माझ्यावरती येत असतील, त्यांना सायलेंट हिटच्या समस्या असतील, वारंवार रिपीट होत असतील, तर अशा सर्व पशूंमध्ये आपण या इस्ट्रोव्हिटा गोळ्यांचा वापर अवश्य आपल्या पशूंच्या आहारामध्ये करा. आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी सुंदर रिझल्ट या गोळ्यांचे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो, आपण या इस्ट्रोव्हिटा गोळ्यांचा वापर आपल्या सर्व पशूंमध्ये करू शकतो. यामध्ये आपली गाई असेल, म्हैस असेल, पहिल्या वेताच्या कालवडी रेडी असतील किंवा आपल्या शेळ्या असतील, मेंढ्या असतील, तर या सर्वांमध्ये हे जे काही गोळ्या आहेत तर त्या एकदम त्या ठिकाणी सेफ आहेत. या गोळ्यांचे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट त्या ठिकाणी आपल्याला आपल्या या पशूंमध्ये पाहायला मिळत नाहीत. मित्रांनो, या इस्ट्रोव्हिटा गोळ्यांचा डोस देताना त्या ठिकाणी आपण जर आपल्या गायीमध्ये किंवा म्हैसमध्ये या गोळ्यांचा वापर करणार असाल तर मग त्या ठिकाणी आपण रोज एक गोळी 10 ते 20 दिवस याप्रमाणे आपण आपल्या पशूंमध्ये देऊ शकतो. आणि आपण जर आपल्या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये या गोळ्यांचा त्या ठिकाणी वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण रोज चतकोर गोळी 10 ते 20 दिवस याप्रमाणे आपण आपल्या शेळ्या मेंढ्यांना त्या ठिकाणी देऊ शकतो. मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये त्यांना माझ्यावरती जर येण्यासाठी अडचणी असतील तर आपण रोज एक गोळी 20 दिवस त्या ठिकाणी द्या. आपले पशु नक्कीच त्या ठिकाणी माझ्यावरती आलेला आपल्याला पाहायला मिळत असतील. आपल्या पशूंमध्ये आपल्याला सायलेंट हिटच्या समस्या असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण एक गोळी 20 दिवस याप्रमाणे त्या ठिकाणी देऊ शकतो आणि आपल्या पशूंना माझ्यावरती त्या ठिकाणी पूर्ण क्षमतेने आपण आणू शकतो. तसेच आपले पशु जर वारंवार रिपीट होत असतील तर अशा पशूंमध्ये आपण आपल्या पशूंची AI केल्यानंतर दररोज एक गोळी 20 दिवस याप्रमाणे आपण आपल्या पशूंना त्या ठिकाणी द्या. आपल्या पशूंमध्ये त्यांचा गर्भधारणेचा दर सुधारण्यासाठी आपल्याला नक्कीच अतिशय चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. याप्रमाणेच आपण आपल्या गोठ्यामध्ये जे काही शेळ्या मेंढ्या असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा याप्रमाणे डोस आपण त्या ठिकाणी देऊ शकतो आणि त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला ज्या काही गर्भधारणेच्या समस्या येत आहेत तर त्या टाळण्यासाठी आपण नक्कीच चांगला फायदा हा देऊ शकतो. मित्रांनो, या इस्ट्रोव्हिटा गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर त्यांच्या 2 वेतांमधील जे काही अंतर आहे तर ते कमी करण्यासाठी आपल्याला अत्यंत चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे आपल्या गोठ्यामधील जे काही उत्पादन आहे तर ते वाढवण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगली मदत या गोळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिमालया या कंपनीच्या बोलस इस्ट्रोव्हिटा यांचा वापर आपल्या पशूंमध्ये कसा, कधी, कुठे करायला पाहिजे, या गोळ्यांचा डोस कसा द्यायला पाहिजे तर या विषयावरती माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा प्रकारच्या कुठल्याही समस्या त्या ठिकाणी येत असतील तर आपण अवश्य या इस्ट्रोव्हिटा गोळ्यांचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये करा. त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच चांगले फायदे हे पाहायला मिळतील. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.